येशू ख्रिस्तात माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, डॉक्टर मेसन बर्मा गरिबात काम करण्यासाठी त्यांची इच्छा होती. म्हणून त्याने एका ख्रिस्ती व्यक्तीला विचारलं, तुम्ही जायला तयार आहात का? तो बोटीमध्ये काम करत होता. त्याने म्हटलं, जर मी गेलो मला फक्त 4 रुपये मिळतील, परंतु आता मला 15 रुपये मिळतात. त्याने या आमंत्रणावर विचार केला आणि दुसऱ्या दिवशी तो परत आला डॉक्टर मेसनला भेटण्याकरिता. डॉक्टर मेसनने त्याला लगेच विचारलं, 4 रुपयासाठी तू जायला तयार आहेस का? असून म्हटले, 4 रुपयासाठी जायला मी तयार नाही, परंतु येशू ख्रिस्तासाठी जायला मी तयार आहे. माझे प्रिय बंधू भगिनीनो, या माणसाने आपल्या निर्णयावर विचार केला, प्रार्थना केली आणि नंतर त्याने ठरवलं. पण का? कारण त्याचे देह येशू ख्रिस्त होता. माझे प्रिय बंधू भगिनीनो, विचार करा, जर आपण चौकडे पाहिलं आपण काय पाहतो? 2 प्रकारचे लोक आहेत. बरेच लोक सुंदर सुंदर निर्णय घेतात, पण त्याच्यावर विचार करत नाही, प्रार्थना करत नाही. आणि दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत, ते सुद्धा सुंदर सुंदर निर्णय घेतात, परंतु त्यांचे देह येशू ख्रिस्त नाही. उपाय काय आहे? या दोन्ही गोष्टी एकत्र आण. का? मग आपण चुकणार नाही. आणि हे आपल्याला आजच्या पहिल्या वाचनामध्ये दिसून येतं. आजच्या पहिल्या वाचनामध्ये परमेश्वर अब्रामाला आमंत्रण करतो. कसलं आमंत्रण? तुझ्याकडे जे काय आहे ते सर्व मागे सोडा. तुझा देश, तुझी जमीन, तुझं घर, तुझे नातेवाईक, आणि जिथे मी तुला पाठवीन, ज्या देशात मी तुला पाठवीन, तिथे जा. मी तुझे नाव मोठे करेन. अब्राम काय करतो? तो मागे पुढे बघत नाही, देवाच्या आज्ञा पाळतो आणि जे काय आहे त्याने मागे सोडलं. देवाच्या शब्दावर तो आधारलेला होता. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? विश्वासाचा पिता. असं जीवन जगणे सोपं नाही. म्हणून आजच्या शुभवर्तमानमध्ये आपल्याला काय दिसून येतं? येशूला जाणीव होती की त्याच्या शिष्यांचा विश्वास डलमळत होता. म्हणून काय करतो? त्यांना एक सुंदर अनुभव देतो, रूपांतराचा अनुभव. पण यासाठी येशू काय करतो? येशूला सुद्धा एक ध्येय आहे की त्यांना एक ध्येय देण्याकरिता. म्हणून तो त्यांना डोंगरावर घेतो आणि त्यांच्या समक्ष तो प्रार्थना करतो. याद्वारे त्यांना एक सुंदर ध्येय मिळतं स्वर्गातून. हा माझा परम प्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे, तुम्ही त्यांचं ऐका. ही वाणी कुठून आली? स्वर्गातून. माझे प्रिय बंधू भगिनींनो, विचार करा, महत्वाचं काय आहे? रूपांतर किंवा देवाचा शब्द? दोन्ही महत्वाचं माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पण जास्त महत्वाचं काय? देवाचा शब्द. का? रूपांतर का दिलं गेलं? विश्वास वाढवण्यासाठी. परंतु विश्वास वाढवला जातो आपोआप जर आपले देह येशू ख्रिस्त आहे. माझे प्रिय बंधू भगिनींनो, जर आपण आपल्या जीवनाबद्दल विचार केला तर आपल्याला सांगता येईल का की आपले देह येशू ख्रिस्त आहे? किती लोकांना सांगता येईल की माझं देह येशू ख्रिस्त आहे? उदाहरण घ्या. मिसाला किती पुरुष येतात? खरं बघितलं तर 20% ख्रिस्ती लोक मिसाला येतात. फक्त मिस. राहिलेले कुठे काय करतात? आणि जे ऐकतात त्यांना विश्वास आहे का? त्याने एक ध्येय आहे का? बरेच वेळेस आपले ध्येय काय?
आपलं काम, आपले मित्र, आपला आराम, आयुष्य. तसंच स्त्रियांना एक देव आहे का? येशू ख्रिस्तांचा देव आहे? मला शंका आहे. त्यांची संख्या मोठी आहे पुरुषापेक्षा, पण जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये संकट येतात, तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये जे काही चांगल्या गोष्टी त्यांच्याकडे त्यांच्या मनात लक्षात राहत नाही. तसंच माझे प्रिय बंधू भगिनीनो, मुलांना सुद्धा विश्वास आहे, पण काय होतं जेव्हा त्यांना इतर देशात चांगली नोकरी मिळाली किंवा चांगला पगार मिळाला, ते जायला तयार असतात इतर देशात जिथे चर्च नाही. तसंच मुलींबद्दल, मुलींना सुद्धा त्यांचा विश्वास आहे, त्यांना विश्वास आहे, परंतु अनेक वेळेस काय होतं, लग्नासाठी ते सर्व विसरून जातात. विशेष म्हणजे त्यांच्या लक्षात सुद्धा राहत नाही की येशू ख्रिस्त आपले देव. म्हणजे प्रिय बंधू भगिनीनो, चौकडे बघा, दोन प्रकारचे लोक आहेत. बरीच लोकांना येशू त्यांचे देव आहे आणि यासाठी ते सर्व सोडायला तयार आहेत. त्यांचे जीवन, त्यांचे आई वडील, जे काही महत्वाचं आहे ते सोडायला तयार आहे. आणि काही लोक काय करतात, या जगाच्या गोष्टीसाठी ते येशूचा त्याग करतात. पण आज त्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल काय करतात, आपल्याला फक्त बोलावीत नाही, परंतु आपले मन प्रकाशित करतो. आणि ते कसं? सुंदर रीतीने मरण नाहीसे करू आणि शुभवर्तमानाद्वारे आपल्याला जीवन आणि अविनाशीता प्रकाशित करू. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, जर आपण असं प्रकारचे जीवन जगलो, आपल्याबद्दल सुद्धा देव काय म्हणेल, हा माझा परम प्रिय पुत्र किंवा कन्या आहे. असं प्रकारचे जीवन जगण्याकरिता आपल्याला शक्ती मिळावी म्हणून या उपासकारात आपण प्रार्थना करूया.